तर कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला, त्यावरून संजय राऊत भडकले। शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपने सन्मान केला असं संजय राऊत म्हणाले। तर काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करतात असं फडणवीसांनी म्हटलं। तर कोणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही असंही कोश्यारी यांनी म्हटले। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत भडकलेत। शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपने सन्मान केल्याचं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करते। मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत। राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय। अशा पद्धतीची राजकीय टीका करणं हे काही योग्य नाही। ठीक आहे, संजय राऊत काय टीका करतात ना, टीका करण्याशिवाय मला आपण सांगा काही चांगलं संजय राऊत बोललेत कधी? असं कधी घडलंय का? संपूर्ण कार्य बघितल्याशिवाय कुणाला इतका मोठा पुरस्कार मिळत नाही आणि इतका मोठा पुरस्कार मिळाल्यावर अशा पद्धतीची आलोचना करणे हे बुद्धिभ्रंश झालेल्या लोकांचं काम आहे। तर कुणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी काम करत नसल्याचं म्हणत कोश्यारींनी पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनाच पुरस्कार देऊन या स्वरूपाच्या शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला आहे। मैं कोई मेरी प्रशंसा करे, कोई मेरी निंदा करे, इसके लिए मैं काम नहीं करता। मैं संघ का स्वयंसेवक हूँ, मेरे लिए भारत माता सब कुछ है, उसी के लिए हम काम करते हैं, उसके संतानों के लिए काम करते हैं और उसके लिए करते रहेंगे। अब किसी को अच्छा लगेगा, किसी को बुरा लगेगा, तो उसमें मैं क्या कर सकता हूँ? मैं उनको धन्यवाद देता हूँ अगर उनको बुरा लगता है तो। भगतसिंग कोश्यारी हे 2019 ते 2023 या काळामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल होते। राज्यपाल असताना फडणवीस दादांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी कोश्यारींनी शपथ दिली होती। शिंदेच्या नेतृत्वातील सरकार स्थापनेवेळीही कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते। शिवराय महात्मा फुलेंविषयी वादग्रस्त वक्तव्यामुळे कोश्यारींच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती।